सुरडी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून तमाम ग्रामस्थ बेचैन, हैराण आणि त्रस्त झाले आहेत। बार्शी तालुक्यातील सुरडी गावचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्वरित सोडवावा, शेतीलाही पाणी द्यावं अशी मागणी लक्ष्मण विठ्ठल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली। आजवर शासन प्रशासनानं केवळ वेळ काढूपणा केला, तसंच मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केलं असा आरोपही त्यांनी केला। जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा लक्ष्मण शिंदे यांनी दिला। नमस्कार, सर्वप्रथम पत्रकार बंधू भगिनींचं मी आभार मानतो। माझं नाव लक्ष्मण विठ्ठल शिंदे, राणा सुरडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। मी सुरडी येथील रहिवासी आहे। मग आजचा विषय हा असा आहे की जे आमच्या गावातील सुरडी गावातील जो पाणी पुरवठा विहीर आहे, सार्वजनिक विहीर आहे, त्या संदर्भात आहे। मग सुरडी ग्रामपंचायतची जी विहीर आहे तेथील जे पाणी आहे, तिथं जे सार्वजनिक विहिरीचं पाणी आहे तो शेतकरी काय करतो, संबंधित शेतकरी विना परवाना बेकायदेशीर पाण्याचा उपसा गेले 7 ते 8 वर्ष चालू आहे। परंतु हे ज्यावेळेस 7 ते 8 वर्ष चालू आहे, नंतर काय केलं, माझ्या जेव्हा निदर्शनास आलं त्यावेळेस मी संबंधित जे आहे ग्रामपंचायत व कर्मचारी आहेत त्यांना मी वेळोवेळी काय केलं, त्यांच्या कानावरती घातलं। परंतु त्यांनी काय केलं, ह्याच्यावरती कानडोळा केला, म्हणजे ते ह्याची दखल घेतली नाही। मग ह्यांनी ग्रामपंचायतनी दखल नाही घेतली म्हणल्यावरती मी काय केलं, संबंधित जे आहेत तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, ह्यांना काय केलं, लेखी पत्राद्वारे कळवलं गेलं। मग लेखी पत्राद्वारे पण कळवलं, परंतु ह्यांनी देखील संबंधित शेतकऱ्याला काय केलं, पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यावरती काही कार्यवाही झालेली नाही। आणि विषय काय आहे की गेले 7 ते 8 वर्ष झालं उपसा चालू आहे, परंतु तेथेच माझी विहीर आहे आणि संबंधित शेतकऱ्याची पण विहीर आहे। परंतु ज्यावेळेस अधिग्रहण केलं जातं त्यावेळेस त्याचं अधिग्रहण केलं जात नाही, परंतु माझ्या विहिरीवरती कब्जा केला जातो। का केला जातो तर मी एक बहुजन वर्गातला SC समाजाचा असल्यामुळे माझ्यावरती हा अन्याय होतो। मी एक सुशिक्षित बेरोजगार आहे, माझा उदरनिर्वाह हा फक्त शेती आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त माझा काय उदरनिर्वाह नसल्यामुळे अनेक आता ज्यावेळेस मी पत्र दिले, लेखीद्वारे दिलेत, ह्यांनी कारवाई केली नाही। आणि मी सुरुवातीला 1 तारखेला यांना कळवलेलं होतं तहसीलदार साहेबांना। मग नंतर स्मरण म्हणून मी त्यांना 9 तारखेला एक लेखी निवेदन दिलं आणखीन की तुम्ही संबंधित शेतकऱ्यावरती कार्यवाही केली नाही तरी त्वरित कार्यवाही। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।